नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। परंडा शहरातील महत्त्वाच्या घडामोडी। परंडा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध ठराव मंजूर। आठवडा बाजार व डेली बाजार ठेका पद्धतीने देण्यास अखेर मंजुरी। परंडा नगर परिषदेच्या सत्ताधारी गटाचे सभेत यश। आठवडा बाजार व डेली बाजाराचा ठेका देण्याचा ठराव मंजूर। विरोधी गटाचा ठेका पद्धतीला होता विरोध। कर्मचारी संख्येअभावी ठेका पद्धत योग्य आहे, मुख्याधिकारी यांनी मांडले होते मत। आता बातमी विस्ताराने। परंडा नगर परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शहरातील आठवडा बाजार व डेली बाजाराचा कर वसुली ठेका पद्धतीने देण्याच्या ठरावाला अखेर मंजुरी देण्यात आली, अशी माहिती नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी दिली आहे। या निर्णयामुळे नगर परिषदेच्या सत्ताधारी गटाला मोठे यश मिळाले असल्याचे मानले जात आहे। नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद कार्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। यावेळी मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्यासह नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। सभेत शहर विकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले। या सभेत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी शहरातील आठवडा बाजार व डेली बाजारातील कर वसुली ठेका पद्धतीने देण्याचा ठराव सभेसमोर मांडण्यात आला। शहरातील बाजारांमध्ये दर आठवड्याला मोठ्या प्रमाणावर भाजी, फळे आणि इतर वस्तूंची विक्री होत असल्याने कर वसुली हा नगर परिषदेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो। दरम्यान या ठरावावर सभागृहात चांगली चर्चा रंगली। भाजी व फळ विक्रेत्यांकडून जास्त रक्कम वसूल केली जाते, तसेच जागा मोजून दिली जात नाही अशा तक्रारींचा उल्लेख करत विरोधी गटाने ठेका पद्धतीला विरोध दर्शविला। उपनगराध्यक्ष समरजित ठाकूर तसेच नगरसेवक रमेश परदेशी, परवीन मन्नान बासले आणि अनिल शिंदे यांनी बाजाराचा ठेका न देता नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडूनच जागेचा कर वसूल करावा अशी मागणी सभागृहात केली। यावर नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांना याबाबत प्रशासनाचा अभिप्राय मांडण्याच्या सूचना दिल्या। त्यावेळी मुख्याधिकारी वडेपल्ली यांनी स्पष्ट केलं की नगर परिषदेकडे कर्मचारी संख्याबळ कमी असल्याने कर्मचाऱ्यांमार्फत नियमित व प्रभावी कर वसुली करणे शक्य होणार नाही। त्यामुळे ठेका पद्धतीने वसुली केल्यास नगर परिषदेचे आर्थिक नुकसान टाळता येईल, असे त्यांनी सभागृहासमोर सांगितले। यानंतर या विषयावर पुन्हा चर्चा करण्यात आली। अखेरीस आठवडा बाजार व डेली बाजाराचा ठेका शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर ई-लिलावाद्वारे प्रसिद्ध करून ठेका पद्धतीने देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला। या निर्णयामुळे नगर परिषदेच्या महसुलात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा। संपर्क 907542 6642। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।